मिपा संस्थेमार्फत स्टार प्रकल्पाअंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत 2024-25 साठी जे प्रशिक्षणार्थी पहिल्यांदा स्प्रिंगबोर्डवर प्रशिक्षण करणार आहेत त्यांनाच मेलवर युजरनेम पासवर्ड प्राप्त झाला आहे. अशा प्रशिक्षणार्थींना लॉग इन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहेत. आता सर्वप्रथम गुगलवर जा, स्प्रिंगबोर्ड टाईप करा, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड. तिथून पुढे जा, लॉग इन विथ स्प्रिंगबोर्ड. करा. त्यानंतर उजवीकडे लॉग इन दिसतंय किंवा खाली गेट स्टार्टेड दिसतंय, कुठेही जा, क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मेलवर आलेला जो युजर नेम आहे म्हणजे जो तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो टाका. त्यानंतर प्राप्त झालेला पासवर्ड टाका. त्यानंतर लॉग इनवर जा. लॉग इनवर गेल्यानंतर आता इथे दिसतंय बघा, वरती सांगितल्याप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. पण तो तयार करताना वरच्या सूचनांप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करा. तोच पासवर्ड परत कन्फर्म करा, म्हणजे तो परत तोच लिहा आणि सबमिटवर जा. आता ह्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ह्या आपल्याला मान्य करायच्या आहेत. ॲग्री करायचं आहे, तिथे टिक करायचं आहे आणि एक्सेप्टवर जायचं आहे. त्यानंतर बघा, आता प्रोफाईल आपलं अपडेट करायचं आहे. इथे आपलं नाव, आपलं लास्ट नेम, नाव आणि हे दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील. आणि नेक्स्टवर जावे, परत नेक्स्टवर जावे. आता आपल्या आवडीनिवडी ह्या काही भरायच्या असतील तर भराव्यात किंवा नो इंटरेस्टवर जावे आणि नेक्स्टवर जावे. परत डनवर जावे. त्यानंतर बघा, आता तिथे सर्च बार आलाय, तिथे MIPA टाईप करा. इथे आपला मिपाचा कोर्स दिसतोय. इथे पूर्व चाचणी आहे आणि बाकीच्या फेजेस आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्व चाचणी जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आपला कोर्स सुरू होणार नाही. म्हणून पूर्व चाचणी देणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने आपण कोर्स सुरू करू शकतो. धन्यवाद.